पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवावेजी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये द्रष्टा दृष्ट विजय होवावेजी। पैसादानातील ओव्या आहेत आणि पैसादानातील 7 आणि 8 नंबरच्या या दोन्ही ओव्या आहेत। दोन्ही ओव्यावर एकत्रित प्रवचन यामुळे घेतले की ज्यावेळेस वाक्यामध्ये आणि शब्द येतो, तो आणि शब्द पुढच्या वाक्याला मागच्या वाक्यासोबत जोडतो। या आणीला उभयानव अव्यय असे म्हणतात। हा आणि शब्द आणि ग्रंथोपजीविये या ओवीला किंबहुना सर्व सुखी या ओवीसोबत जोडतो। अर्थात भजिजो आदिपुरुखी आणि ग्रंथोपजीविये अशा दोन्ही ओव्या एकत्रित जोडलेल्या आहेत। कारण वाक्यात आणि शब्द आला की तो आणि शब्द पुढच्या वाक्याला मागच्या वाक्याशी जोडतो, तसे इथे आणि शब्द पुढच्या ओवीला मागच्या ओवीशी जोडतो आणि म्हणून दोन्ही ओव्या एकत्र घेतल्यात। ज्ञानोबा पसायदानातील या 2 ओव्यामध्ये तुम्हा आम्हाला समाजाला बांधतायत। पहिल्या सुरुवातीच्या 6 ओव्यामध्ये पसायदान मागताना ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूला बांधले की श्रीगुरूंनी समाजासाठी काय करावं, श्रीगुरूचं कर्तव्य काय आहे। परंतु या 7व्या आणि 8व्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी समाजाला बांधले, तुम्हा आम्हाला बांधले की आमचं कर्तव्य काय, सगळं श्रीगुरूंनीच करावं आणि आम्ही नुसते आयत्या पिठावर रेगा माराव्यात असं कसं चालेल। तर आम्हालाही आमची काही कर्तव्य बजावावी लागतील आणि ज्ञानोबा आमच्याकडे बोट करतायत आणि आमची कर्तव्य दाखवतायत की तुम्ही हे करा। मग मी माझ्या श्रीगुरूकडे ज्या पसायदानात 10 मागण्या मागितल्यात त्या तुमच्या पदरात पडतील। तुम्ही काय करा म्हणतायत आम्हाला, भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये या 2 गोष्टी करा। पसायदानात मागितलेली सगळी 10च्या 10 दानं तुमच्या पदरात पडतील आणि तुम्हाला द्रष्टावर विजय मिळेल। आणि म्हणून जो मनुष्य आदिपुरुष नारायणाला अर्थात भगवान श्रीकृष्णाला अखंडित भजतो आणि आपलं जीवन ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखं जगतो, त्याला द्रष्टावर विजय मिळवता येतो आणि त्याच्या जीवनात सर्व सुख येतं आणि त्याचं जीवन परिपूर्ण होतं। असा ओवीचा सरळ भावार्थ आहे। सर्व सुख म्हणजे मोक्षसुख। या 2 ओव्यामध्ये प्रामुख्यानं 2 गोष्टीचा विचार येतो। पहिला विचार भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि दुसरा विचार आणि ग्रंथोपजीविये। तर या दोन्ही गोष्टीवर आपण प्रकाश टाकूयात। भजिजो आदिपुरुखी अखंडित आदिपुरुष
म्हणजे सरळ सरळ भगवान विष्णू अर्थात नारायण, भगवान श्रीकृष्ण, पांडुरंग परमात्मा. आदिपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तो जो भगवान श्रीकृष्णाला अखंडित भजतो आणि ज्ञानेश्वरीच्या तत्वावर जगतो, ज्ञानेश्वरी सांगितलेली तत्व आपल्या जीवनात जोपासतो, त्याला द्रष्टावर विजय मिळवता येतो. त्याला त्याच्या जीवनात सर्व सुखाची प्राप्ती होते आणि त्याचं जीवन परिपूर्ण होतं. सर्व सुख म्हणजे आत्मसुख, मोक्षसुख. आता भजिजो आदिपुरुखी अखंडित, भगवान कृष्णाला अखंडित भजा असा संदेश ज्ञानोबा या वेद देत आहेत की भगवान श्रीकृष्णाला अखंडित भजा. तर भगवान श्रीकृष्णाला अखंडित भजणं म्हणजे नेमकं काय? तर भक्तीची व्याख्या करताना, भजन म्हणजे भक्ती, भक्तीची व्याख्या करताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची अतिशय सुंदर व्याख्या करतायत. ज्ञानोबा बोलतायत, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. तैसे स्वामीची ये मनोभावा, मनोभाव म्हणजे इच्छा, न चुकीजे हेची परमसेवा. स्वामी म्हणजे देव आणि मनोभाव म्हणजे इच्छा. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. म्हणून भक्तीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने समजून घ्या की ज्याची आम्ही भक्ती करतो त्याला नेमकं काय हवंय, आणि ज्याची आम्ही भक्ती करतो त्याला जे हवंय तसं तसं वागणं म्हणजेच भक्ती होय. म्हणून देवाची भक्ती करताना देवाला काय हवंय हे जाणून घ्या, तसं वागा, याला भक्ती म्हणतात. तैसे स्वामीची मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. पत्नीनं पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मुलानं आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्यानं गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नोकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. भक्तीमध्ये आपण ज्याची भक्ती करतो त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा, याला ज्ञानोबा भक्ती म्हणतात. मग देवाची भक्ती म्हणजे देवाला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं वागा, ज्ञानोबा याला भक्ती म्हणतात. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. देव म्हणतं माझं डोकं दुखतंय तर देवाचं डोकंच दाबा, पाय दाबू नका. देव डोकं दुखतं म्हणते तर डोकंच दाबा, डोकं दाबणं ही सेवा आहे. आणि देव डोकं दाबा म्हणतो आणि तुम्ही पाय दाबले तर ही गैरसेवा आहे. म्हणून देवाला काय हवं हे जाणून घ्या तसं वागा, ती भक्ती असते. एक मालक होता आणि एक नौकर होता. त्या मालकाने, सकाळची वेळ होती, त्या मालकाने नौकराला आवाज दिला आणि म्हणलं, अरे जा माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली, मालकाने पुन्हा नौकराला बोलवलं, अरे जा रे म्हणले माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर गेला आणि चहा घेऊन आला. मालकाने जेव्हा चहा सांगितला तेव्हा नौकराने जेवण आणलं, जेव्हा जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला.
ही नोकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा झाली? अर्थातच गैरसेवा झाली. मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नोकरानं मालकाला पुरवावं, ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला काय हवंय हे आम्ही जाणून घ्यावं आणि तसं वागावं, ही आमच्याकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. भक्तीमध्ये देवाला काय हवंय जाणून घ्या, तसं वागा, ती भक्ती असते. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही जर भक्ती असेल तर मग असा प्रश्न उभा राहतो की देवाची नेमकी इच्छा काय आहे? तर देव गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्यानं आपल्या 3 इच्छा प्रकट करतायत आणि ज्ञानोबा लिहित आहेत की चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुवा उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या श्लोकातून आणि या काही ओव्यातून भगवंत गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या इच्छा प्रकट करतायत. देवाच्या एकूण 3 इच्छा आहेत, त्या खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा, ही देवाची पहिली इच्छा आहे. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर देवाची पहिली इच्छा म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, ही देवाची पहिली इच्छा. देवाची दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेस देखील आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि देवाची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या एकूण 3 इच्छा भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्यात. आणि भगवंताच्या या 3 इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची खरी भक्ती होय, भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि म्हणून भक्ती समजून घ्या, या वर नमूद केलेल्या 3 गोष्टी, या 3 गोष्टीचा आम्ही अंगीकार करणं म्हणजेच भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. इथे भगवान आम्हाला असा इशारा करतायत की तुम्ही कर्मानं ईश्वराला भजा. कर्मानं ईश्वराला भजणे ही भगवंताची खरी भक्ती असते. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले तैसे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे की जे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचे नी. ते विश्वरूप अकरावा अध्याय संपे जव आगवा तव कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो. तव कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो, हे वाक्य लक्षात ठेवा. तव कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड शास्त्र सांग तसे आड मोडोनी बोलो. ज्ञानोबा यावरील 4 ओव्यातून सांगतायत की कर्मानं ईश्वराला भजणं, भगवंताचं नाम मुखात धारण करून कर्मानं ईश्वराला भजणं, अर्थात हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करणं, हीच भगवंताची खरी भक्ती आहे, हाच कर्मयोग आहे आणि हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. तुम्ही सकाळी भगवंताला 2-4 झेंडूची फुलं वाहता, जरूर वाहा, ती अर्ध्या तासाची पूजा तर चालूच ठेवा. पण गीतारूपी भगवंताचं पोट अतिशय मोठं आहे, ते 2-4 झेंडूच्या फुलानं भरत नाही. भगवंताला फुलं हवी आहेत, पण ती तुमच्या स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली त्याने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. भगवंताला आपल्या
पवित्र अशा सुंदर कर्माची फुलं अर्पण करा. कर्मरूपी फुलं. झाडाची तर कराच, पण तेवढ्यावर चालत नाही. देव तुमच्या कर्माची फुलं मागतोय. स्वकर्माचे चोकाळी मज पूजा करुणी भली. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपलं कर्मच जर देवाची पूजा म्हणून केली, आपल्या कर्माचीच फुलं जर देवाला वाहिली, तर हा विश्वात्मक देव कृष्ण परमात्मा संतुष्ट होतो आणि तुमच्यावर कृपा करतो. आणि म्हणून कर्मानं ईश्वराला भजा. तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिलो. भक्तीमध्ये मुखानं नाम घेणं हे तर आवश्यकच आहे, परंतु त्यासोबत कर्माना ईश्वराला भजणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची बेरीज म्हणजे भक्ती. निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. पक्षाला उडायला 2 पंख लागतात. एक पंख छाटलं तर पक्ष उडू शकत नाही. तसं भक्तीलाही उडून गगन भरारी घेऊन पांडुरंग गाठायचा असेल तर भक्तीलाही 2 पंख लागतात. एक कर्माचं आणि दुसरं नामाचं. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम हे भक्तीचे 2 पंख आहेत. आणि या दोन्ही पंखाच्या साहाय्याने भक्ती उडते आणि पांडुरंगाला गाठते, गगन भरारी घेते. म्हणून नुसतं नामही नको आणि नुसतं कर्मही नको. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती, अर्थात निष्काम नाम आणि निष्काम कर्म बरोबर भक्ती. असा देवाचा अट्टहास आहे की तुम्ही कर्मानं ईश्वराला भजा. मुखात नाम धारण करा आणि मुखात नाम धारण करून हरिनाम घेत घेत कर्मानं ईश्वराला भजा. आपल्या प्रत्येक कृतीचा संबंध भगवंताशी जोडा. ही भगवंताची इच्छा आणि भगवंत याला परिपूर्ण भक्ती म्हणतात आणि यालाच कर्मयोगही म्हणतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कर्मानं ईश्वराला भजा हा देवाचा हट्ट का आहे. तर याचं कारण असं आहे की कर्मच संसारात बांधतात आणि कर्मच संसारातून सोडतात जर ती ईश्वरार्पण बुद्धीने केली तर. माझं वाक्य पुन्हा ऐका. कर्मच संसारात बांधतात आणि कर्मच संसारातून सोडवतात जर ती कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केली तर. एकदा एक जावई सासरवाडीला गेला. उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याची रेलचेल. आता जावई आल्यानंतर सगळी धावपळ. जावई हा सगळ्यांचा प्रिय, त्यातील त्यात सासूबाईचा तर अधिक प्रिय. मग जावई आला म्हणून सासूबाईनी उन्हाळ्याचे दिवस आंब्याचे दिवस असल्यामुळे जावयाला सकाळी आमरस, दुपारी आमरस, संध्याकाळी आमरस, 3 टाईम आमरस. जावयाला 3 टाईम आमरस आणि त्या आमरसात वाटी वाटी तूप. आता बघा, सकाळी आमरस, दुपारी आमरस, संध्याकाळी आमरस आणि त्यात वाटी वाटी तूप. आता एवढं तूप आणि आमरस खाल्ल्यामुळे जावयाचं बिघडलं पोट. जावयाला लागली संडास. आता सगळं घर परेशान झालं. जावयाला संडास लागली, जावयाचं पोट बिघडलं. मग सासरे जावई गावात एका हाकिमाकडे गेले, एका डॉक्टरकडे गेलं. त्या काळामध्ये आमच्यासारखे MSMD डॉक्टर नव्हते. मग आपले झाडपाल्याचे जडीबुटीचे डॉक्टर होते, त्या डॉक्टरकडे गेले. त्या डॉक्टरांनी, त्या वैद्यसाहेबांनी नाडी पाहिली, तपासलं, काही पुड्या बांधल्या औषधाच्या आणि त्या जावयाकडे दिल्या. आणि जावयाला म्हणले, जावई बापू जा आणि या पुड्या तुपात खालून खा. जावई म्हणतो मेलो गड्या आता. जावई म्हणतो डॉक्टर साहेब तूप खाल्ल्यामुळे तर संडास लागली आणि पुन्हा तुम्ही तुपच द्यायलेत का. डॉक्टर म्हणते जावई बापू हे औषध तुपात खाल्लं तरच याचा परिणाम होईल, तुम्ही नीट होताल, अन्यथा नीट होणार नाहीत. जावई म्हणतो सत्तेपुढं शहाणपणा चालत नाही. मनातल्या मनात म्हणतो तुपानीच संडास लागली आणि पुन्हा तूपच खायला दिलं, आता कसं होईल माझं काय देव जाणो. जावई घरी गेला, त्या पुड्या तुपात खाल्लेल्या आणि खाल्ल्या. जावयाची संडास राहिली की. मला सांगायचं एवढं या दृष्टांतातून की जावयाला संडास लागली तुपाने आणि जावयाची संडास राहिली ही तुपानेच. तसं कर्मच संसारात बांधतात आणि कर्मच संसारातून सोडवतात जर ती कर्म भगवंताची पूजा म्हणून केली, ईश्वरार्पण बुद्धीने केली तर. आणि म्हणून भगवंताचा हा हट्ट आहे
की कर्मानं ईश्वराला भजा. कारण तुम्ही मुखात नामधारण केले पण कर्म जर देवाची पूजा म्हणून केली नाही, ईश्वरार्पण बुद्धीने केली नाही आणि कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाचा मद जर आपल्याकडे घेतला तर ती कर्म तुम्हाला संसारात बांधतात. आणि म्हणून देवाने इथं हट्ट केला आहे की मुखात नाम तर धारण करा पण कर्म देवाची पूजा म्हणून करा, ईश्वरार्पण बुद्धीनं करा. मग ती माझी परिपूर्ण भक्ती ठरेल आणि तुम्ही संसार बंधनातून मुक्त व्हाल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, देव बोलत आहेत, भगवान कृष्ण ज्ञानोबा लिहित आहेत, म्हणून ही फळी लागू सांडोनी देह सांगू कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. जो जीव बंदेसनेला सुटके जाचे आपुला तेने पुढती पुढती या बोला आन न कीजे. भगवान कृष्ण बोलत आहेत, ज्ञानोबा लिहित आहेत की जो संसार बंधनानं शिनलाय, ज्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं वाटतंय, त्यांनी माझ्या बोलण्याकडे विशेषत्वानं ध्यान द्यावं. त्याला हेच करावं लागेल, सर्वस्व करणे हेची, त्याला हेच करावं लागेल. काय की फळी लागू सांडोनी देह सांगू कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. फळी लागू सांडोनी देह सांगू. मी कर्म करतोय हा कर्माभिमान टाकून आणि कर्माचं फळ मला मिळावं ही फळाची आशा टाकून कर्म करा. अशा पद्धतीने कर्म केले की ती कर्म भगवंताला अर्पण होतात, त्याचं फळ भगवंताला जातं, ती कर्म जळून जातात आणि त्याचं पाप पुण्य तुम्हाला संसारात बांधत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक कर्माचा भगवंताशी संबंध जोडा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, ते कर्म भगवंताला अर्पण होतं. मी कर्म करतोय हा अहंकार आपल्याकडे घेऊ नका, कर्माभिमान, आणि त्या कर्माचं फळ मला मिळावं ही फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, ते कर्म आपोआप भगवंताला अर्पण होतं. आणि हे करताना मुखात भगवंताचं नाम धारण करा. हे कर्म आणि हे फळ भगवंताला अर्पणही होतं आणि ही परिपूर्ण भक्ती ठरते. पण कर्माभिमान आणि फल्याच्या टाका आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, कर्म भगवंताला अर्पण होतं. मुखात देवाचं नाम धारण करून कर्म केलं की कर्म भगवंताला अर्पण होतं. आणि म्हणून देवाचा हट्ट आहे की तव कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो. ज्ञानोबा या ठिकाणी एक दृष्टांत देत आहेत की कर्म भगवंताची पूजा म्हणून का करावीत, फलत्यागयुक्त का करावीत, भगवंताचा हट्ट का आहे. ज्ञानोबा बोलत आहेत, एखादा मनुष्य रस्त्यानं पळतोय तर रस्त्यावर पृथ्वीवर पळतोय, पृथ्वीनेच यावं आणि त्याला उठून उभं करावं. तसं तुम्ही कर्मबंधनात बुडतायत तर कर्मानेच यावं आणि तुम्हाला उठून उभं करावं आणि संसार बंधनातून सोडावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं आणि तुम्हाला नदी बाहेर काढावं. तसं तुम्ही कर्मबंधनात बुडतायत तर कर्मानेच यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं. एखादा मनुष्य मरतोय, मृत्यूनेच यावं आणि त्याला आयुष्य वाढवून द्यावं. तसं कर्मानंच यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता जैसा रस रीती मरता राखीला विषय. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता जैसा रस रीती मरता राखीला विषय. मनुष्य मरायला लागलाय, मरणानेच यावं आणि तुम्हाला आयुष्य वाढवून द्यावं. मनुष्य पडलाय, पृथ्वीनेच यावं आणि तुम्हाला उठून उभं करावं. मनुष्य बुडतोय, नदीनेच यावं आणि तुम्हाला नदीतून बाहेर काढावं. तसं तुम्ही कर्मबंधनात बुडतायत, कर्मानेच यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं जर तुम्ही ती कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केली तर. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षू सोडविले पंडुसुता जैसा रस रीती मरता राखीला विषय. पडतया पृथ्वीच कळवळली, बुडतया नदीच धावीन नली, मरतया आयुष्यवर दिली मृत्यूने जैसी. आणि म्हणून ज्ञानोबारायचा हट्ट आहे, देवाचा हट्ट आहे की कर्म देवाची पूजा म्हणून करा, कर्मानं ईश्वराला भजा. कारण गंमत अशी की आपल्या आयुष्यामध्ये नगभर जरी
पाप पुण्य मागं राहिलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो, पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. अगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. काय म्हणतात ज्ञानोबा? अगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. नगभर जरी कर्म आणि आता अर्थात कर्म म्हणजे पाप पुण्य, नगभर जरी पाप पुण्य कर्माच्या रूपानं मागं शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आणि म्हणून परमार्थ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जीवनात पाप पुण्य शिल्लक राहू नये याची काळजी घ्या. परमार्थाची खरीखुरी व्याख्या जर काय असेल तर जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली हरिनामाची साधना म्हणजेच परमार्थ. पुन्हा एकदा ऐका, आपलं जीवन पाप पुण्य रहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली हरिनामाची साधना म्हणजेच परमार्थ होय. कारण जीवनात अतिशय पाप असेल तर मनुष्य नरकाला जातो, अतिशय पुण्य असेल तर मनुष्य स्वर्गाला जातो, पाप पुण्य समान असेल तर मनुष्य पुन्हा मनुष्य होतो, आणि पाप पुण्य शिल्लक नसेल तर मनुष्य मुक्त होतो, संत होतो, देव होतो. आणि म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये बोलतायत, सुकृत दुष्कृत समान समी तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. पाप जास्त आहे नरकाला जाल, पुण्य जास्त आहे स्वर्गाला जाल, पाप पुण्य समान आहे पुन्हा मनुष्य व्हाल, पाप पुण्य शिल्लक नाही मुक्त व्हाल, संत व्हाल, देव व्हाल. म्हणून जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर घेतलेलं रामनाम म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही मुक्त व्हाल, संत व्हाल, देव व्हाल. आणि म्हणून नगभर जरी पाप पुण्य शिल्लक राहिले तर पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. हे पाप पुण्य जीवनात शिल्लक राहू देऊ नका. पाप तर करायचंच नाही, पण हातून जे पुण्य घडेल ते भगवंताला अर्पण करायचं आणि मोकळं व्हायचं. ते पुण्य तुम्हाला संसारात बांधत नाही. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनात माझ्या अंगाला पाप तर लागूच दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं, नाश हा दोन्हीला असतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं आणि किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावं लागतं. स्वर्गात ज्या पुण्याच्या बळावर गेले ती पुण्याची शिदोरी संपली की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं आणि किडामुंगी व्हावं लागतं, 184 फिरावं लागतं. म्हणून जीवन पाप पुण्य रहित बनवण्याचा प्रयत्न करा. जीवन जगत असताना धन दौलत संपत्ती याकडे काय फोकस द्यायचं तर द्या, तुमची मर्जी आहे. पण जीवन जगत असताना या गोष्टीकडे प्रामुख्यानं फोकस करा की जीवन पाप पुण्यरहित व्हावं, जीवनाचं सार्थक होईल, मुक्त व्हाल, संत व्हाल, देव व्हाल. जीवन पाप पुण्यरहित व्हावं ही जीवनाची सार्थकता असते, हे सफल जीवन असते. मग जीवन पाप पुण्यरहित कसं करावं? मुखात हरिनाम धारण केले. एकूण 4 प्रकारची कर्म आहेत: नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म. यापैकी निषिद्ध कर्म म्हणजे जी वाईट कर्म आहेत, जी दुष्कर्म आहेत, ज्याच्यामुळं पाप निर्माण होतं, ही निषिद्ध कर्म जी पापाला जन्म देतात ती करायचीच नाही. अर्थात वाईट कर्म हाताने कधीही घडू द्यायचं नाही, वाईट कर्म करायचंच नाही, म्हणजे पाप आपल्याकडे येत नाही. काम्य कर्म ज्यातून पुण्य निर्माण होतं, की जसं यज्ञ करणे, जमिनी दान देणे, विहिरीस खोदणे, बगीचेस लावणे, मोठे मोठे दान सकाम भावनेने केलेले, मोठा यज्ञ करणे की ज्यातून पुण्याची उत्पत्ती होते आणि ते पुण्य तुम्हाला बांधताना स्वर्गाला घेऊन जातं, असं काम्य कर्म करायचं नाही. त्यामुळे पुण्य आपल्याकडे येत नाही. निषिद्ध कर्म केलं नाही, पाप आपल्याकडे येत नाही. काम्य कर्म केलं नाही, पुण्य आपल्याकडे येत नाही. आता उरली नित्यनैमित्तिक कर्म की ज्याला पुण्य असते. एवढेवरी ढिसाळ नित्यनैमित्तिक असे फळ, ते तेजी जैसे मूळ नक्षत्रिका. ज्ञानोबा बोलत आहेत की नित्यनिमित्त कर्माला फळ असते, नित्यनैमित्तिक कर्माला फळ असते, त्याचं फळ आहे पुण्य. मग न ओलांडिता रेखा चित्त दिजे नित्यनैमित्तिका, पाठी फळा की जे आशेखा वाताची वाणी. काय बोलतात ज्ञानोबा? नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, निषिद्ध आणि काम्यकर्म टाका. निषिद्ध आणि काम्यकर्म टाका,
नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचा फलत्याग करा. शिर लोटेल्या जैसे ए रांग. माणसाचं मुंडकं कापलं की धडाचा त्याग आपाप होतो. तसं कर्म भगवंताची पूजा म्हणून केलं की त्या कर्माच्या फळाचा त्यागही आपाप होतो. आणि म्हणून कर्म भगवंताची पूजा म्हणून करा, त्या कर्माचं पुण्यरूपी फळ भगवंताला जाईल. ही गोष्ट समजून घ्या. निषिद्ध कर्म करू नका, पाप आपल्याकडे येत नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य आपल्याकडे येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्यातून पुण्याची निर्मिती होते. जर हे पुण्य पदरी बांधून ठेवलं, सकाम भावनेने कर्म केली, तर हे तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतं. म्हणून नित्यनैमित्तिक कर्मे भगवंताची पूजा म्हणून करा. ते नित्यनैमित्तिक कर्माचं फळ भगवंताला जाईल आणि तुमच्या जीवनात पापही नसेल आणि पुण्यही नसेल. जीवन पाप पुण्यरहित होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. तुम्हाला श्रीगुरू शोधत येईल, आत्मज्ञान शोधत येईल, वैराग्य शोधत येईल. या पुढच्या प्रक्रिया घडत राहतील आपोआप. फक्त जीवन पाप पुण्यरहित करा. आणि म्हणून भगवंताचा इथं हट्ट आहे की कर्मानं ईश्वराला भजा, कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ ईश्वरार्पण बुद्धीने करा. ते कर्म आणि त्या कर्माचं फळ भगवंताला आपोआप अर्पण होतं आणि तुम्ही त्या फळभोगात बांधल्या जात नाहीत आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपोआप बाहेर पडता. आणि म्हणून कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. आणि म्हणून भगवंताचा हट्ट आहे की तुम्ही कर्मानं ईश्वराला भजा. अन्यथा ही कर्म जर शिल्लक राहिली, याचं पाप पुण्य शिल्लक राहिलं, तर भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावा लागेल आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागेल. आणि म्हणून भगवान गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये हट्ट करतात की कर्माने ईश्वराला भजा, तव कर्मे ईशू भजावा, हे जे बोलिलो. आणि या सर्व गोष्टींना म्हणतात भजिजो आदिपुरुखी अखंडित. ही भगवान श्रीकृष्णाची परिपूर्ण भक्ती आहे. आम्ही भगवान श्रीकृष्णाची अर्थात आदिपुरुषाची भक्ती करताना सध्या एकच चाकोरी पकडली आहे, नाम नाम नाम. नाम तर भक्तीच आहे, पण नामाला कर्माची संगती द्या किंवा कर्माला नामाची संगती द्या, ही परिपूर्ण भक्ती आहे. एकटं नाम ही अधुरी भक्ती, अपूर्ण भक्ती आहे. परिपूर्ण भक्ती आहे कर्म अधिक नाम, निष्काम कर्म अधिक निष्काम कर्म अधिक निष्काम नाम बरोबर परिपूर्ण भक्ती. आणि म्हणून तुम्ही असा एकतरी संत दाखवा की ज्यांनी वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याआधी फक्त हरिनाम घेतलंय आणि आपलं स्वकर्म टाकलंय आणि देवाची प्राप्ती केली. असा एकही संत सापडायचा नाही. प्रत्येक संतांनी आपलं कर्म, आपला स्वधर्म देवाची पूजा म्हणून पाळला आणि त्याला हरिनामाची संगती दिली. गोरोबा काका माती तोडवली, गाडगे घडले, स्वकर्म केलं, मुखात हरिनाम धारण केलं, कर्म आणि नाम यांची संगती घातली आणि संत बनले. चोखा महाराज भिंती रचल्या, स्वकर्म केलं, हरिनामाची संगती दिली, संत बनले. सेना महाराज डोई केली, हरिनामाची संगती दिली, संत बनले. तुकोबर आहे दुकानदारी केली, शेती केली, हरिनामाची संगती दिली, संत बनले. रोदास महाराज चपल्या शिवल्या, बुटं शिवले, हरिनामाची संगती दिली, संत बनले. सावता महाराज मळा केला, शेती केली, भाजीपाला केला, त्याला हरिनामाची संगती दिली, संत बनले. असा एकही संत नाही की ज्याने कर्म टाकलंय, नुसतं हरिनाम धारण केलंय आणि त्याच्या बळावर संत बनलाय. प्रत्येक संतांनी कर्म आणि हरिनाम यांची संगती घातली. ज्या कर्माच्या शिडीने मोक्षाचं शिखर गाठलं, ती कर्माची शिडी मोक्षप्राप्तीनंतरही या संतांना घट्ट पकडून ठेवली आणि मोक्षप्राप्तीनंतरही कर्म आणि हरिनाम या दोघांची संगती घातली. कर्म आणि हरिनाम यांची संगती घालून मोक्ष मिळवला आणि मोक्षप्राप्तीनंतरही हे कर्मही टाकलं नाही आणि हरिनामही टाकलं नाही. अखंड नाम आणि अखंड कर्म करत राहिले. मोक्षाच्या आधी कर्माधिक नाम आणि मोक्षाच्या नंतरही कर्माधिक नाम, ही संगती त्याने कायम ठेवली. ही भगवंताची खरी भक्ती असते.
म्हणून नुसतं नामही नको आणि नुसतं कर्मही नको. नाम अधिक कर्म बरोबर भक्ती यांची संगती घाला. आणि म्हणून तुकोबाराय आपल्या एका अभंगातून बोलत आहेत की वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटली नाही त्याच्या आधी जर कोणी आपले कर्म टाकले तर तो लंड असतो, तो पापी असतो. तो भक्तीला भूषण नसून भक्तीला दूषण असतो. महाराज बोलले, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. तो लंड आहे म्हणले, तो पापी आहे, अधम आहे. कोण? न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. स्थिती म्हणजे आत्मस्थिती. जोपर्यंत आत्मस्थिती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, मोक्षाची प्राप्ती नाही, वैराग्याची प्राप्ती नाही, त्याच्या आधी जर कोणी आपलं कर्म टाकलं तर तो लंड आहे, पापी आहे. आणि कर्म टाकून नुसतं हरिनाम घेत बसला तर तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे. आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकू नका. ते कर्म देवाची पूजा म्हणून करा. ते कर्म आणि त्याचं फळ देवाला अर्पण होईल. त्यातून पाप पुण्य शिल्लक राहणार नाही आणि ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधणार नाही. म्हणून मुखानं हरिनाम आणि हाताने कर्म, या दोघांची संगती म्हणजेच भक्ती. आणि म्हणून या ओळीमध्ये ज्ञानोबांनी जे आम्हाला बंधन घातलंय की भजिजो आदिपुरुषी अखंडित. हा आदिपुरुष म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून भगवान विष्णू, भगवान नारायण, अर्थातच भगवान श्रीकृष्ण, अर्थातच पांडुरंग परमात्मा, तोच आदिपुरुष आहे. इथे फाटे फोडायची गरज नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच आदिपुरुष. तर या आदिपुरुषाला भजा. आणि ते कसं? अखंडित भजा. भजिजो आदिपुरुषी अखंडित. तर या अखंडित आदिपुरुषाला भजणं अर्थात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणं म्हणजे भगवान कृष्णाला काय हवं आहे हे जाणून घेणं आणि तसं वागणं म्हणजे भगवान श्रीकृष्णाची परिपूर्ण भक्ती होय. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की माझ्या 3 इच्छा आहेत, तसं तसं तुम्ही वागा, ती माझी परिपूर्ण भक्ती आहे. त्या 3 इच्छा म्हणजे पहिली इच्छा, मुखामध्ये हरिनाम धारण करून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. अर्थात मुखात हरिनाम धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. ही भगवंताची पहिली इच्छा. दुसरी इच्छा, हे कर्म करताना व इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि भगवंताची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या भगवंताने गीता ज्ञानेश्वरीमध्ये 3 इच्छा प्रकट केल्या आहेत. आणि या 3 इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. हाच कर्मयोग होय, हाच कर्मयोग होय, हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि म्हणून याला म्हणतात भजिजो आदिपुरुषी अखंडित. आता हे एक अंग झालं. इथं 2 चिंतनाचे विषय आपण उभे केले ते की भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. आता मी बोलून गेलो की 2 वाक्यामध्ये आणि शब्द आला की हा आणि उभयानवी अव्यय आहे. हा आणि 2 वाक्यांना जोडतो. हा आणि पुढच्या ग्रंथोपजीवी आहे या ओळीला मागची ओळी जोडतो. ग्रंथोपजीवी आहे या ओळीला मागची किंबहुना सर्वसुखी ही ओळी जोडतो. आणि मग बघा ओळी कसे, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन इतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये द्रष्टा अद्रष्ट विजये होवावेजी. भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. नुसतं आदिपुरुषालाच भजू नका, तर आणि ग्रंथोपजीवी ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखं वागा, तत्वासारखं जगा. भगवान कृष्णाची भक्ती तर करा, मी बोललो त्याप्रमाणे, पण त्यासोबत ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या तत्वासारखं वागा, तत्वासारखं जगा. आणि ग्रंथोपजीवी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. आता ग्रंथोपजीवी म्हणजे नेमकं काय? ग्रंथ बाजारात नेऊन विकणे, पैसा कमवून त्याच्यावर पोट भरणे म्हणजे ग्रंथोपजीवी म्हणता येईल का? किंवा ज्ञानेश्वरी या ग्रंथातील काही ओव्या पाठ करायच्या, तुकोबारायचे काय अभंग पाठ करायचे, कीर्तन प्रवचन करायचे, पैसा कमायचा आणि त्याच्यावर पोट भरायचं, याला ग्रंथोपजीवी म्हणता येईल का? आजकाल हेच चाललंय. ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या पाठ करायच्या, तुकोबारायचे 10 अभंग पाठ करायचे,
कीर्तन प्रवचन करायचे, त्याच्यावर भरमसाठ पैसा कमायचा, पोट भरायचं, त्याच्यावर जगायचं. झालं म्हणले ग्रंथोपजीवी. ग्रंथोपजीवी असं असतं का? ग्रंथावर पोट भरणं म्हणजे ग्रंथोपजीवी आहे का? नाही आहे. हा आज आपल्या चिंतनाचा विषय नाही, आपल्या तिकडे जायचं नको. पण सांगायचं एवढंच मला की ज्ञानेश्वरी पाठ करून, गीता पाठ करून, गाथा पाठ करून, अभंग प्रवचन, कीर्तन प्रवचन करायची आणि त्यावर पोट भरायचं, आपली उपजीविका करायची, याला ग्रंथोपजीवे म्हणत नाहीत. कीर्तन प्रवचन करून पैसा मिळवणे आणि पोट भरणे याला ग्रंथोपजीवे म्हणत नाहीत. तर ज्ञानेश्वरी या ग्रंथात जे काय तत्त्व सांगितली ज्ञानोबरायांनी, त्या तत्वासारखं वागणं म्हणजे ग्रंथोपजीवी. तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी काय तत्त्व सांगितली आहेत की ती आम्ही आमच्या जीवनात अनुकरली की आम्ही ग्रंथोपजीवी बनू. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे 17 अध्याय सांगितले. 17 अध्यायातून अर्जुनाला गीता नीट समजली नाही म्हणून 18वा निर्माण केला. अर्थात त्या 17 अध्यायाचं सार सांगितलं आणि 18वा निर्माण केला. गीतेचं सार सांगितलं, 18वा निर्माण केला, तरी अर्जुन भगवंताला थोडा शाशंक दिसला. आणि भगवंत अर्जुनाला म्हणाले शेवटी की अर्जुना, तुझा चेहरा पाहून मला असं वाटतंय की तुला गीता अजून परिपूर्णतेने कळाली नाही. तुझ्या आवाक्यात येईल अशी सोपी करून मी गीता सांगू का? तर अर्जुन म्हणतो, हो देवा, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं, खरोखरच गीता बारीक करा, अजून बारीक करा, अजून सोपी करा आणि मला कळलं अशी सांगा. देव म्हणाले ठीक आहे. आणि मग या ठिकाणी ज्ञानोबा लिहित आहेत, भगवंतानी गीतेच्या साराचंही सार काढले. 18वा अध्याय हे गीतेचं सार आहे, पण या 18व्याच्याही पुन्हा सार काढले की ज्याला साराचं सार म्हणावं. आणि निखळ लोणी, निखळ मलिदा, निखळ तूप ज्ञानोबा या साराच्या सारात मांडतायत. आणि गीतेचा अर्क, गीतेचं सार या 10-12 ओळीत लिहित आहेत. गीतेच्याही साराचं सार. आणि या गीतेच्या साराच्या सारासारखं वागणं म्हणजेच ग्रंथोपजीवी, याला म्हणायचं ग्रंथोपजीवी. त्या गीतेच्या साराचं सार काय आहे? तर गीतेच्या साराचं सार सांगताना ज्ञानोबा मोजक्या 6 ओव्या लिहितात आणि त्यातून 7 मुद्दे समोर मांडतायत. या 7 मुद्द्यासारखं जगा म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीच फॉलो केली, अर्थात ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखे जगले आणि तुम्ही ग्रंथोपजीवीय झाले, असा त्याचा अर्थ होतो. तर या साराच्या सारात बोलताना जी काही 7 मुद्दे ज्ञानोबांनी सांगितली आहेत, त्यातला पहिला मुद्दा आहे, ज्ञानोबा लिहित आहेत की बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषय करी. आघवे अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. हा पहिला मुद्दा ज्ञानोबांनी साराच्या सारात छेडलाय. पहिल्यांदा कर्माला हात घातले, कर्मे इशू भजावा. भगवंताचं पवित्र नाम हे 4 नंबरला ठेवलंय. या साराच्या सारात बोलताना भगवंताचं पवित्र नाम 4 नंबरला ठेवलंय. पण नंबर 1ला भगवंतानं अर्थात ज्ञानोबरायानं आपल्या स्वकर्माला हात घातलाय. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषय करी. आघवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. अर्जुना, वायू आणि आकाश, वायू आणि पोकळी यांचं जसं अतूट नातं असतं, पोकळी म्हणलं की वायू शिरला. वायू आणि पोकळी यांचं जसं अतूट नातं असतं, तसं तुझ्या प्रत्येक कर्माचं देवाशी नातं जोड, भगवान कृष्णाशी नातं जोड.
आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. तुझी प्रत्येक अंतर्बाह्य क्रिया देवाची पूजा म्हणून कर. वाया आणि पोकळी याचं जसं अतूट नातं आहे, तसं तुझ्या प्रत्येक कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोड. अर्थात कर्मानं ईश्वराला भज. आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून कर. ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समज. प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून कर. कर्माला प्रथम स्थानी ठेवलंय. कर्माला किती महत्त्व दिले ज्ञानोबरायांनी. तेव्हा कर्मेशु भजावा, कर्मानं ईश्वराला भजा. हा पहिला मुद्दा छेडलाय. आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषय करी. पहिलं भक्तीचं अंग किंवा पहिलं ज्ञानेश्वरचं तत्व सांगितलंय की कर्मानं ईश्वराला भजा, कर्मदेवाची पूजा म्हणून करा. दुसरा मुद्दा छेडलाय. दुसरं तत्व सांगितलंय. एकूण 7 मुद्दे आहेत. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे, किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरून घाली. नीट ऐका होय. किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरून घाली. अर्जुना, तुझं मन माझ्या ठिकाणी गहाण ठेव. किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, तुझं मन माझ्या ठिकाणी गहाण ठेव, वतनदार ठेव. तुझ्या मनाला इकडे तिकडे पांगू देऊ नको. तुझ्या मनात सातत्याने जर काय ध्यास असेल तर भगवंताचा आणि भगवत नामाचा. तुझं मन माझ्या ठिकाणी वतनदार कर, त्याला घाण ठेव माझ्या ठिकाणी. त्याच्यात इतर विचार येऊच देऊ नको देवाशिवाय. तात्पर्य, तू तुझं मन देवाला अर्पण कर. हा दुसरा मुद्दा छेडलाय. पहिला मुद्दा कर्मानं ईश्वराला भज, कर्म देवाची पूजा म्हणून कर. दुसरा मुद्दा, अर्जुना तू तुझं मन देवाला अर्पण कर. तिसरा मुद्दा आहे, अर्जुना तू तुझे कान मला दे, माझेनी श्रवणे कान भरून निघाली. कान मला दे याचा अर्थ तू सातत्यानं हरिकथा ऐक, कीर्तन ऐक, प्रवचन ऐक, भगवंताचे गुणगान ऐक. तुझे कान मला दे. किती हरिकथा ऐकली तुझं पोट भरून आहे. किती नद्यानं पाणी वाहून आणलं, समुद्राचं पोट भरत नाही. तसं किती हरिकथा ऐकली तर माणसाचं पोट भरून आहे. पुन्हा 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 ऐकतच राहावीशी वाटावी. म्हणून अर्जुना सातत्याने तू हरिकथा ऐक, प्रवचन ऐक, कीर्तन ऐक, माझे गुणगान ऐक. तुझे कान मला दे. चौथा मुद्दा सांगितलाय, आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी. अर्जुना, आत्मज्ञानानं चोख असलेले संत, त्यांना तू शरण जा, त्यांची सेवा कर. कोणते संत? ज्ञानोबराय, तुकोबराय यांच्यासारखे संत. आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार संत नाही आहेत. आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, म्हणून चुकू नका. आम्ही सध्याचे महाराज लोक संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, संत नाही. शेकडो वर्षात एखादा संत जन्माला येतो. आता आपल्याला वेळ नाही संताची व्याख्या सांगायला, पण संत म्हटलं की ज्ञानोबराय, तुकोबराय यांच्यासारखे महापुरुष म्हणजे संत. आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार म्हणजे संत वाङ्मयाचे प्रचारक. आम्ही संत नाहीत, संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत. अर्जुना, ज्ञानोबराय, तुकोबराय यांच्यासारख्या महासंताला शरण जा. त्यांच्यावर तुझी प्रेमळ नजर पडू दे. त्यांची सेवा कर, चाकरी कर, ते तुला आत्मज्ञान देतील. पाचवा मुद्दा, मी सर्व वस्तीचे वसोटे, माझी नामे जिये चोखटे, तिये जीवा यावया वाटे, वाचेची लावी. अर्थात रामकृष्ण हरी नामाचा सतत जाप कर. सहावा मुद्दा, हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होई मज कारणे ऐसे करी. इकडचा तांब्या इकडे करायचा असला तर देवाच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. सकाळी तुम्ही उठलात, माता माऊली आपल्या घराचं अंगण झाडतात. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या घराचं अंगण झाडत नाही, मी पांडुरंगाचं अंगण झाडते. ते अंगण झाडणे देवाची पूजा ठरेल. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. तुम्ही सकाळी आपल्या लहान मुलाला स्नान घालताय, मनात ही भावना ठेवा मी प्रत्यक्ष बाळकृष्णाला स्नान घालते. ते तुमच्या बाळाला स्नान घालणं ही भगवान कृष्णाची पूजा ठरेल. तुम्ही दारात आलेल्या भिकाऱ्याला दान करतायत,
एक पसाभर वैरणाभर दाणे वाढले, मनात ही भावना ठेवा की मी भिकाऱ्याला नाही, प्रत्यक्ष पांडुरंगाला दान करत आहे. ते दानही भगवंताची पूजा ठरेल. मी डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड. मी एखादा पेशंट तपासते डोळ्याचा, मी मनात ही भावना ठेवावी की मी प्रत्यक्ष पांडुरंगाला तपासतोय. मी मनात ही भावना ठेवावी की मी प्रत्यक्ष पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. माझं ऑपरेशन करणं आणि पेशंट तपासणं ही भगवंताची पूजा ठरेल. शेतकरी बैलाला वैरणकाळी करतात, त्यांनी मनात ही भावना ठेवावी की मी प्रत्यक्ष पांडुरंगाला वैरणकाळी करतोय. मी माझ्या शेतात जातोय, त्यांनी मनात ही भावना ठेवावी की शेतात उगलेलं पीक, ज्वारी बाजरी हा पांडुरंग आहे, मी पांडुरंगाला पाणी देतोय. तुम्ही दुकानदाराकडे गेले, त्यांनी ही भावना ठेवावी की माझ्याकडे पांडुरंग गिराईक आलाय. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्याकडे गेले, त्यांनी मनात ही भावना ठेवावी की माझ्याकडे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आलाय. ही गीतेची इच्छा आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा संबंध भगवंताशी जोडा. आपल्या प्रत्येक कर्माचा संबंध भगवंताशी जोडा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होई मज कारणे ऐसे करी. हाताने केलेलं, पायाने चाललेलं प्रत्येक कर्म, प्रत्येक कृती देवाची पूजा म्हणून करतोय असं समजा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. हा 6वा मुद्दा आहे. आणि शेवटचा 7वा मुद्दा ज्ञानोबा सांगतायत की आपुला अथवा परावा जे उपकारसी पांडवा, तेने यज्ञी होय बरवा याज्ञिकू माझा. तू आपल्या किंवा परक्या माणसाला जे दान करशील, जे त्यांना मदत करशील, जे त्यांना सहकार्य करशील, ती मदत, ते सहकार्य, ते दान मी प्रत्यक्ष पांडुरंगाला करत आहे असं समजून कर. कारण तू जे सहकार्य किंवा दान करशील तो एक यज्ञ आहे आणि याने तू माझा याज्ञिक होशील. आणि मग पुढे गेल्यावर ज्ञानोबा बोलतायत की अर्जुना, आता हे एक एक तुला किती वार सांगू रे. शेवटी साराच्या सारात म्हणतात, हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरोने एर सर्वही मी सेवे करी. अर्जुन, या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. याने काय होईल तर जगाला देव समजल्यानं तू या प्राणीमात्राचा द्वेष करणार नाहीस आणि जगात तुला देव नटलाय अशी तुझी भावना होईल. आणि या जगताला देव समजून शरण गेलं आणि देव समजून तू नमन केलंस की तुझा आपोआप अहंकार गळून पडेल. आणि अहंकार गेला की तू देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता, निशेष जावनी तत्वता मीची होसी. या 3 वयाची संगती समजून घ्या. हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरोने एर सर्वही मी सेवे करी. तिथं जाऊन या भूत देशू, सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रव अत्यंतिकू लहासी तू माझा. ऐसेनी सर्वत्र माते भसता, सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. या 3 वयामध्ये ज्ञानोबांनी सगळा परमार्थ गुंडाळला आहे. साराचं सार सांगितलंय. देव म्हणतात, अर्जुना, या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला भाग देव समज. या जगाला देव समजून शरण जा. या जगाला देव समजून शरण गेला की जगात देव नटलाय या भावनेनं तू जगाचा द्वेष करणार नाही. तुझा द्वेष गळून पडेल प्राणीमात्राबद्दलचा. आणि द्वेष गळाला की तुला त्यांच्या देव दिसू लागेल. आणि देव दिसला की तू त्यांना नमन करशील देव समजून. आणि नमन केलं की तुझा अहंकार गळेल. कारण नमिता मान अभिमान गळाले म्हणून सहजे ते मीच झाले. तुम्ही प्राणीमात्राला नमन केलं, देव समजून शरण गेले की तुमचा अहंकार गळतो. आणि म्हणून अर्जुना, या जगताला देव समजून शरण जा. तुझा द्वेष गळेल, तू त्यांना देव समजून नमन करशील, मग तुझा अहंकार गळेल आणि अहंकार गेला की तू देव होशील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तू संत होशील, देव होशील, तुझं जीवन परिपूर्ण होईल. आणि म्हणून ज्ञानोबाच बोलतायत की जसं मीठ पाण्याला शरण गेलं की त्या मिठाचं पाणीच बनतं. मीठ हे पाण्यापासून निघाले, तसं जगत हे परमात्म्यापासून निघाले, देवापासून निघाले. म्हणून मीठ जर पाण्याला शरण गेलं तर मिठाचं पाणीच बनतं. तसं तुम्ही जर जगताला देव समजून शरण गेले तर तुमचा अहंकार गळून पडतो आणि तुम्हीच देव बनता. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की तैसे स्वलाभ लाभलेपणे, मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले नीच. आणि भक्तीचं परिपूर्ण अंग असते. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतायत की ही जी 7 मुद्दे या ठिकाणी ज्ञानोबांनी मांडली आहेत, त्या 7 मुद्द्याप्रमाणे आपण वागणं म्हणजेच ग्रंथोपजीवीय बनणं होय.
ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करून, अभंग पाठ करून, कीर्तन प्रवचन करून पैसे मिळवणे म्हणजे ग्रंथोपजीवे नव्हे. तर ग्रंथोपजीवे म्हणजे ज्ञानोबांनी 7 मुद्दे जी छेडली आहेत ती आपल्या जीवनात अनुकरणं, या 7 मुद्द्यासारखं, या 7 तत्वासारखं वागणं म्हणजेच ग्रंथोपजीवी. पहिला मुद्दा, कर्माने ईश्वराला भजा. दुसरा मुद्दा, अर्जुना तू तुझं मन मला दे. तिसरा मुद्दा, अर्जुना तू तुझे कान मला दे. चौथा मुद्दा, तू संताची शरणागती कर. पाचवा मुद्दा, तू अखंडित माझं नाम घे. आणि 6वा मुद्दा, हाताचे करणे का पायाचे चालणे. तू हाताने आणि पायाने करशील ती प्रत्येक कृती देवाची पूजा म्हणून कर. आणि 7वा मुद्दा, तू केलेलं प्रत्येक दान, प्रत्येक सहकार्य मी भगवंतासाठी करतोय असं समजून कर. या 7 मुद्द्याप्रमाणे वाग. हे 7 मुद्द्याप्रमाणे वागणं म्हणजेच ग्रंथोपजीवीय बनणं होय, अर्थात ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखं वागणं होय. आता आपण शेवटाला आलो आहेत. ओवीचं सार समजावून घ्या. आणि ओवीचं सार असं निघतंय की भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे, या 2 गोष्टी जर जीवनात पाळल्या तर तुम्हाला द्रष्टावर विजय प्राप्त करता येतो. भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे या 2 गोष्टी जर आपल्या जीवनात पाळल्या तर तुम्हाला द्रष्टावर विजय प्राप्त करता येतो. द्रष्टावर विजय म्हणजे डोळ्याने दिसणाऱ्या संसारात येणारी बरकत, आणि अद्रष्टावर विजय म्हणजे डोळ्यानं न दिसणारा देव प्राप्त होतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या संसारात बरकतही लाभेल आणि भगवंताची प्राप्ती होईल. याला म्हणतात द्रष्ट विजय होवावेची. आणि मग ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती होईल, अर्थात तुम्हाला मोक्ष मिळेल, त्यावेळेस तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल, अर्थात आत्मसुखाची प्राप्ती होईल, मोक्षसुखाची प्राप्ती होईल आणि तुमचं जीवन परिपूर्ण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतायत की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन इतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये द्रष्ट विजय हो आवेजी. तर याकरिता ज्ञानोबांनी पसायदानामध्ये पहिल्या 6 ओव्यामध्ये आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांना बांधले की हे विश्वात्मक देवा, या पसायदानात मला 10 दान द्या, 10 मागण्या द्या. मी जे मागतो ते माझ्या पदरात टाका. पण या शेवटच्या 7 आणि 8 ओवीमध्ये ज्ञानोबांनी समाजाला तुम्हा आम्हाला बांधलंय. आणि ज्ञानोबा म्हणतायत की गुरुची कर्तव्य मी दाखवली, पण तुमची काही कर्तव्य आहेत. गुरु तुम्हाला सगळं दान देतील, पण तुम्ही तुमचं कर्तव्य निभावा. या पसायदानातल्या सगळ्या 10च्या 10 गोष्टी तुम्हाला मिळतील आणि द्रष्टावर तुम्हाला विजय मिळवता येईल. त्यासाठी तुम्ही आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण याला अखंडित भजा आणि त्यासोबत ग्रंथोपजीवीय बना. आणि म्हणून मी माझ्या चिंतनात नमूद केलेलं सर्व चिंतन, अर्थात भगवान श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी आणि ग्रंथोपजीवीय कसं बनावं, या दोन्ही गोष्टीचं अनुकरण आपल्या जीवनात करा. आदिपुरुषाला अर्थात भगवान श्रीकृष्णाला मी सांगितल्याप्रमाणे अखंड भजा आणि ग्रंथोपजीवीय बना. त्याचा फायदा काय, तर तुम्हाला द्रष्टावर विजय मिळवता येईल. संसारात तर बरकत येईलच, परंतु न दिसणारा देवही तुम्हाला भेटेल. त्यातून तुम्हाला मोक्ष लाभेल, त्यातून तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल आणि तुमचं जीवन परिपूर्ण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन इतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये द्रष्ट विजये हो आवेजी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे